उभाठाला 4 जूनला देखील जनता नाकारणार आहे. 4 जून नंतर नरेंद्र मोदी साहेबच पंतप्रधान होणार आहेत. भाजपच्या अखेरीच्या भूमिकेत आहे. मला असं वाटतं की राजकारणामध्ये हीन दर्जानं किती बोललं जातं ह्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्याच्यामुळे त्यांनी अशा पद्धतीनं शिवीगाळ केली किंवा अशा पद्धतीनं अर्वाच्य भाषेमध्ये बोललो म्हणून आम्ही बोलावं ही काय महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये बसत नाही. आणि मला आपल्याला देखील विनंती करायचं आहे की गेले कित्येक महिनं आपण दर 9:30 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेची फारच दखल सगळे घेतात. ते अदखलपात्र आहेत. उभाठाला 4 जूनला देखील जनता नाकारणार आहे हे निर्विवाद सत्य आहे. आणि किती त्यांनी आदळआपट केला, किती त्यांना पोटदुखी झाली, तरी 4 जून नंतर नरेंद्र मोदी साहेबच पंतप्रधान होणार आहेत. 400 पेक्षा जास्त जागा निवडून येणार आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली 45 पार आम्ही करणार आहोत. मला तर असं वाटतं म्हणजे मॅच फिक्सिंगमध्ये त्यांचा हात धरणारा कोण नाही महाविकास आघाडीमध्ये. तुम्हाला अनेक ठिकाणी जाणवलं असेल की अनेक ठिकाणी मॅच फिक्स झालेली आहे. ते तुम्हाला 4 जून नंतर कळेल. आणि पाहिजे तर आता जाताना मी कागदावर काही जागा लिहून तुमच्याकडे देतो. 4 तारखेला तो गोपनीय अहवाल तुम्ही ओपन करावा. त्या ठिकाणी यांचं मॅच फिक्सिंग झालं याची कल्पना आम्हाला आहे. यांनी आजपर्यंत मॅच फिक्सिंग करण्याशिवाय काहीही केलेलं नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.